खराब आहे काय? तर आज आपण केलं वेट ट्रेनिंग. पण वेट ट्रेनिंग एक लक्षात ठेवा, आपण वेट घेतले आपल्याकडं 5 किलो 10 किलोपासून 15 किलोपर्यंत वेट आहे. आज नवीन घेतला 13-14 किलो वजन असेल त्याचं. तर ह्यांनी वेट ट्रेनिंग केली. नवीन बिगनर जे असते नवीन जाणारे त्यांनी ट्राय करू नका, कारण की आपल्याला सवय आपण छोट्या वेटपासून तर रिलॅक्स नाही मार्चल पडलं किती सेट नाही ते मनावर आहे मार पडा. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 254वा दिवस आहे. तर ग्राउंडवर आलो आपण. लाईट तर बंद आहे, तिकडे लाईट चालू आहे आज फक्त. कारण आलाय बघा तिकडे दिसला नाही, जॉगिंग करत असेल तिकडं. तर लवकर आला असं आज 2 दिवस झाले लवकर येऊ. चांगली सवय आहे लवकर यायची. तर आपण लवकर यायचं आहे, पण कसं आहे आपली ड्युटी असती 12-12:30 घरी येतो आपण, त्याच्यामुळे झोप पण झाली पाहिजे. अरे बापरे, पूर्णच लाईट बंद केली आज. पूर्ण अंधार झालाय का आता. पहिले उजेड राहत होतो, आता त्याच्याने पूर्णच लाईट बंद केली. तर चला आता काय करू, कारण एक तर ठेवायचा होता राव, एक नाही ठेवला आज, पुरा बंद करून टाकले. चला आपला वर्कआउट चालू करू. जेव्हा आपण बूट शिवला ना तेव्हा आपण पूर्ण बूट फिटिंग मध्ये येऊ राहिला, जसा नवीन आणला होता आपण तसा. पण एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, रनिंग असो काही पण असो, टार्गेट असो, सगळ्यात पेक्षा सुरुवात माइंडनी होती. ज्या माणसाचा माइंड कमजोर आहे तो माणूस शरीराने किती ताकदवर असून द्या आणि किती सपोर्ट असून द्या काहीच करू शकत नाही. मेन गोष्ट सगळ्यात मेन लढाई म्हणजे माइंडची. हे स्ट्रॉंग ठेवायचं कधी पण, कारण ह्याच्यावर डिसिजन घेतो आपण, ह्याच्यावरच कंट्रोल असतं सगळं. काही पण तुम्हाला डिसिप्लिन करायचं, कन्सिस्टन्सी करायची, कोणते कसं आहे कधी कोणतीही गोष्ट करायची असली काही असली सगळ्यात पहिले विचार येतो आणि मग ती कृतीमध्ये होती. त्याच्यामुळे विचार सगळ्यात मेन आहे. जसा विचार आणि जे असते ना, जे मोठे लोक मोठे असते ते मोठेच होते आणि जे छोटे करत राहते ते छोटेच करून राहते. सगळ्यात मेन दोघांमधला डिस्टन्स काय माहिती आहे का, विचाराचा. आता आपण म्हणलो आपल्याला इथं व्यायाम करायचा, 2-4 पोरं शिकवायचे फक्त बास, इथपर्यंत आपली माइंड इथपर्यंत राहतो आणि हे पण काम पण इथपर्यंत राहतं. कधी पण लांबचा दृष्टिकोन पाहिजेत आपला. कधी पण आपल्याला मोठं व्हायचं आहे, पूर्ण भारतात सगळ्यात आपल्यात अकॅडमी झाली पाहिजे, नाही मोठं झालं पाहिजे आपण. सगळ्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रात भारतात प्रत्येक कोपऱ्यात लोकांना आपण वर्कआउट काय करतो आणि कसं करायचं हे माहिती गेली पाहिजेत. असं दूरदृष्टिकोन राहिला तर आपण माणूस मोठं होतो. कधी पण छोटे जे लिमिट जेवढ्या ह्याच्यात राहिली तेवढंच राहतं. जेवढा माणूस मोठा विचार करतो तेवढा मोठा होतो. त्याच्यामुळे सगळ्यात मेन ताकद म्हणजे विचाराची. जसं विचार कशान तसं बनशान, जसं विचार येतो तसं कृती होती आपली. हा सगळ्यात मेन फंडा आहे. त्याच्यामुळं माइंडला कधीच आपल्याविषयी निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही, मजाकमध्ये सुद्धा बोलायचं नाही, काहीच नाही. कधी पण आपला पॉझिटिव्ह आणि कधी पण चांगला विचार करायचा कधी पण. तर चला पुढचा आपला वर्कआउट जर्नी चालू करू. चला, ट्रेनिंग कंप्लीट झाली काल आपली. काल सर्किट ट्रेनिंग केली ती, कारण लवकर गेलता म्हणून. आज लवकर आला. तर आता चला फुल बॉडी वॉर्मअप करू आधी आणि त्याच्यानंतर आपला वर्कआउट काय त्याला सुरुवात करू. कधी पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, वॉर्मअप पासून सुरुवात करा आणि स्ट्रेचिंग पाशी एंड करा तुमच्या वर्कआउटचा. हे दोन्ही कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी. याच्याने तुम्हाला इंजुरी होणार नाही आणि तुमची बॉडी अशी लवचिक राहते आणि कोणता मसल पेन होत नाही, कोणता पाय मुचकणार नाही. नाहीतर काही काहींना कसं होतं, शिन पेन काऊन होतो, कारण की रस्त्यावर पळते किंवा रनिंग करते, रनिंग केल्यानंतर स्ट्रेचिंग करतच नाही, मसल टाईटच राहते ती. त्याच्यामुळे मग सूज येते, नाही तर क्रॅम्प येतो, आणि असे कोणती 4-5 प्रकारे असं त्याच्यात होऊन जाते, इंजुरी होऊन जाते तुम्हाला. त्याच्यामुळं वॉर्मअप स्ट्रेचिंग करा, सगळे रिलॅक्स होऊन जाते बॉडी. चला वॉर्मअप.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. काय करू आला मग? आता थोडंफार वॉकिंग केली, रनिंग झाली होती. म्हणजे मला वाटतं काही रनिंग करून आलो मी तर फक्त वॉकिंग केली. उठ, बसायचं नाही का? उठ बरं, पटकन उठ. ये घे दगड घे. काय वर्कआउट केला मग आज? लेग, शोल्डर, भिंगव, राऊंड भिंगवायचं. इकडून 5, टेस्टला पुढं वर वर पुश करायचं वर. हां, समोर समोर या लेवलला. हां, ते 10 मारायचे. मग खाली पाय डिस्टन्स वाढव, खाली बस, बेंड कर पाय असे खाली. हां, खाली टच कर त्याला. हां, वर 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 करा. हां, काय पाय बेंडच नाही सर, पाय वरती गेलो सरळ करायचं, खाली गेलो बेंड करायचं. हां, ठेव खाली. चला, वार्म झाला. आता काय करू, आपण जॉगिंग करू. समोरून जाऊन येऊ. आज काल इथंच मारली होती आपण या साईडने. तेवढं सेट मारू करा रे. जॉगिंग झाली कंप्लीट आपली. आपण काय केलं आज, थोडंसं स्पीडमध्ये घेतलं. फक्त स्पीड म्हणजे स्टेप टाकली फक्त. आपण जोरात नाही वळलं कारण की हा सिमेंटाचा रस्ता आहे. तुम्हाला दरवेळेस सांगतो, सिमेंटाचा रस्ता असला थोडं टेक्निकने पाळायचं. कारण पाय टाकायची टेक्निक सुद्धा तशी वेगळी टाकणं लागते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रनिंगमध्ये पाय कसे टाकायचे. कारण की आपण जर डायरेक्ट सरळ पाय टाकला खाली, डायरेक्ट फटका बसतो पायाला. एक तर हिल पेन होतो, नाही तर शिन पेन होतो आपल्याला कडक सरफेसवर पडल्यावर. त्याच्यामुळं एकदम असा सॉफ्टमध्ये पाय टाकायचा, असा कर्वमध्ये. तर आपण 2-3 राऊंड मारले इथून एवढे. तर आता आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चालेल, रिलॅक्स म्हणून रिलॅक्स नाही, मार्चल पडलं. किती सेट नाही ते मनावर आहे. मार पडा आजचा वर्कआउट आपला वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंगला आपला पहिला जो वेट दगड होता आपला, तो छोटा झाला थोडासा. आता थोडासा तो आहे, तो पहिला पलीकडचा भाग तो तर जास्त वेटेड आहे. ह्यो नॉर्मल आहे. हा आपला बेसिक मधला आला, आता नवीन घेतला. तर चला, आज करणार आहे लेग वर्कआउट करणार आहे. स्क्वॉट मारणार आपण वेट घेऊन. चला, खराब आहे काय? मला वेट ट्रेनिंग आणि लेग वर्कआउटचं बेनिफिट मागच्या वेळेस सांगितलं होते आपण. तर लेग वर्कआउटनी काय होतं माहिती का, जेव्हा आपण रनिंग करतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपली पॉवर म्हणजे पायामध्ये असते. ही मांडी असते ना, मांडीमध्ये, आणि काप्स असते काप्समध्ये. ह्या दोन्हीमध्ये पॉवर असते. ह्याच्यामध्ये जर पॉवर असली तर तुम्हाला रनिंगमध्ये ज्याच्यात पॉवर नसली तर साईड इफेक्ट काय होते त्याची माहिती का, तर पाय इकडे तिकडे पडते रनिंगमध्ये, पाय गळून जाते आणि लॉंग स्टेप टाकता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रकार येते आणि दम असतो पण पाय गळून जाते. हे सगळ्यात मेन कंडिशन पोरांची असते. कारण की ते म्हणते आपल्याला अजून स्टॅमिना होता, पळू शकलो, पण पायाने दम धरला नाही. पण हा हेच मेन फंडा असतो. कारण तुमची पायाची ताकद कमी असते. स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण केली काल, सर्किट ट्रेनिंग, त्यांनी पण लेगची पॉवर वाढती. आणि स्क्वॉट्स मारले ना त्यांनी लेगची पॉवर वाढती. पहिली लेगची पॉवर वाढवा, मग स्टॅमिना पण वाढतो. सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या
तरच तुमची रनिंग का परफेक्ट होती. नुसतं पळाल्याने रनिंग कम्प्लीट होत नाही. बॉडी बॅलन्स पण पाहिजेत त्याला, लेगमध्ये पॉवर पाहिजेत, अजून ॲप्स पाहिजेत, बॉडी हँड पोझिशन कशी पाहिजेत, लेग पोझिशन कशी पाहिजेत, आपली बॉडी पोझिशन कशी पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी असल्या तर आपली रनिंग ओके होती. तर चला आजचा वर्कआउट काय स्क्वॉट, तर ते मारू चला. घातला पाणी देऊन त्याच्या माहित नाही. जे नवीन वेट मारला, नवीन वेट थोडासा जड आहे पहिल्यापेक्षा, कारण की हा जुना आहे बघा छोटावाला, हे मोठावाला नवीन आहे. त्याचे आपण 15-15चे 6 सेट मारले आपण, 10-15 किलोपर्यंत असून तर सेट मारले, 6 सेट मारले आपण 15-15चे. तर चला आता अजून दुसरा वर्कआउट कोणता आहे ते बघू. चालू करायचं कधी आलो ना.
तर याचे आपण 3 सेट मारले 15-15चे, नाही सॉरी 4 मारले. तर एक गोष्ट आहे, हे प्रॉपर मारा. तर हे 2 आपले रेग्युलरचे वर्कआउट कंप्लीट झाले. आता आजचे वेट ट्रेनिंग होता. ह्याने काय होतं, आपल्या पुरं लेगवर आणि पुढं हे आता दुसरा वर्कआउट मारला ते अप्पर बॉडीवर, दोन्हीवर इफेक्ट पडतो आपला. रनिंग करताना हँड पोझिशन मजबूत राहते आणि लेग पोझिशन, शोल्डर, टोटल. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर आज आपण केलं वेट ट्रेनिंग. पण वेट ट्रेनिंग एक लक्षात ठेवा, आपण वेट घेतले आपल्याकडं 5 किलो 10 किलोपासून 15 किलोपर्यंत वेट आहे. आज नवीन घेतला 13-14 किलो वजन असेल त्याचं. तर ह्यानी वेट ट्रेनिंग केली. नवीन बिगनर जे असते, नवीन जाणारे, त्यांनी ट्राय करू नका. कारण की आपल्याला सवय, आपण छोट्या वेटपासून तर मोठ्या वेटपर्यंत गेलो. तर हे डायरेक्ट तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला हे असलं बॅकबोन असतं, बॅकबोनला तुम्हाला इंजुरी व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं एकदम पहिले छोटं वेट घेऊन चालू करा, मग हळूहळू करून वेट वाढवा. आपण मारतो वेट कारण की आपल्याला 7-8 महिन्यापासून प्रॅक्टिस आहे आपलं वेट उचलायची. त्याच्यामुळे आपण आज हे वेट उचललं. कारण नवीन यांनी चुकून करू नका ही गोष्ट, कारण करशान तर मेजर इंजुरी होऊन जाईल. त्याच्यामुळे जसं जसं तुमची स्टॅमिना आहे, जसं जसं तुमची स्ट्रेंथ आहे, त्याच्यानुसार तुम्ही वेट ट्रेनिंग मारू शकते, स्क्वॉट्स मारू शकते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला नेक्स्ट वर्कआउट बघू. आजचं झालं स्क्वॉट वर्कआउट, लेग वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता रेग्युलरमधले आपले ना स्किपिंग आणि सपाटे हे 2 रेग्युलर आहे, ते रेग्युलरमध्ये करू. चला करायला कशाची तशाच सपाट्या मारते माहिती का? मी जसे मारतो का तसं आपल्याकडे अलाउड नाही. दोन ठिकाणी पंप व्हावं लागते बॉडी. कोणत्या पण याच्यात कोणत्या बी याच्यात आपल्याकडे नाही तसं. आपल्याकडे नाही. मग आपण जे मारतो त्याला सरळ सरळ सूर्यनमस्कार म्हणतो. त्याला सपाट आहे, सूर्यनमस्कारला सपाट. आपले झाले पण तुझी दोरी. तुझं असतं तर तिथे तर 100% होत होतं. ते हे जर असतं तर डायरेक्ट कुल्ले डायरेक्ट कुठं गेले दौलताबाद ते पळत. अरे हा चला 3 सेट मारले आपण. वरझडीला गेले तिथं 150-150चे लोक किलोमीटर मोजीत, आम्ही गाव मोजीत गेलो डायरेक्ट. वर्कआउट आपण स्किपिंग कंप्लीट झाला. तर आता सपाटे मारू रेग्युलरमधले. बस का 3च मारायचे का?
तर सपाट्याचे आपण 3 सेट मारले 10-10चे, कारण की आजचा एक वेट ट्रेनिंग होती आज. तर आपण एवढं वेट घेतलं होतं आज. तर त्यांनी काय होतं माहिती का, नवीननी घेतलं तर पाठीच्या मणक्याला तर प्रॉब्लेम येतो. तर आपण हे सपाटे मारतो. सपाट्याने जे आर्च तयार होतं आपलं असं धनुरासन सारखं आर्च, तर त्यांनी काय होतं बॅकबोन मजबूत बनते आपली, कधी पाठीचा कणा. त्याच्यामुळं आपण डेली हे 6 ते 7 महिन्यापासून मारू राहिलो. त्याच्यामुळे आपलं मजबूत आहे. आणि डिप्स मारतो, स्किपिंग मारतो, शोल्डर एक्सरसाइज करतो. त्याच्यामुळे ही अप्पर बॉडी जेवढी वरची आहे ना सगळी मजबूत झालेली. त्याच्यामुळे आपण वेट घेतलं तरी काही होत नाही. पण कृपया करून बिगनर लोकांनी ट्राय नका करू हे, कारण इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा प्रोफेशनलला विचारून घ्या, नाहीतर तुमची लिमिट छोट्यापासून सुरुवात करा. 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलोपासून हळूहळू वेट वाढत जाईल. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपल्याला ॲड केलं तर भूषणनी, आपला मित्रच आहे तो. तर करणचा हार्ड वर्कआउट घेतला आज, काल लवकर गेला देव त्याच्यामुळं. तर चला आता काय करू, फुल बॉडी वर्कआउट झाला आज पूर्ण. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. जसा वर्कआउट करायचा स्ट्रॉंग, तसे स्ट्रॉंग स्ट्रेचिंग करायची. स्ट्रेचिंग केली तर जेवढा बॉडीतला पेन असतो सगळा रिलॅक्स होऊन जातो आपला. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. तुमचा वॉर्मअप, ज्यांचा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग डेली असते त्याला कोणतीच इंजुरी कोणताच वर्कआउट काहीच करू शकत नाही. मेन फंड आहे. कारण की आज आपण हे बॅकचं आपण हे केलं, काय म्हणते त्याला, स्ट्रेचिंग केली. अजून एक लास्ट वर्कआउट राहिला, तो करून मग सांगू तुम्हाला. पूर्ण बॅक आज काय केलं आपण, जो वेट उचललं तेव्हा पूर्ण बॅकबोनवर हे होतो, आपला ताण पडतो. त्याच्यामुळे आता वर्कआउट तो केला आणि स्ट्रेचिंग पण आपण तीच केली आज. आता ही स्ट्रेचिंग केली तर आपलं जे मसल जे हे झाली ती वर्कआउट करताना ते एकदम पूर्ण रिलॅक्स होऊन गेली पुरी बॉडी. आता काय करू, आता कोणती इंजुरी होणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे नक्की काळजी घ्यायची. कोणताही वर्कआउट करा, कधीही वर्कआउट करा,
त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करा. त्यांनी तुमचं जेवढं बॉडीतला पेन असतो, जेवढं मसल डॅमेज झाली असते ती सगळी रिकवर होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणती इंजुरी होत नाही आणि कोणता बॉडी पेन होत नाही. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, जायची तयारी करू. चला. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.